सामाजिक जीवनात काम करत असताना किंवा एखाद्या पक्षाशी काम करत असताना अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जात असतात. पण गेली 46 वर्ष झाले काँग्रेस सोबत काम करणारे गौतमजी आरवडे जे आरकडे एक आरकडे आरकडे जे म्हणजे राष्ट्रीय नेते आहेत. आता सध्या ते महाराष्ट्र काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी सध्या ज्या घडामोडी आहेत आणि त्यांच्या राजकीय वाटचालीवर आपण भाष्य करणार आहोत. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये एवढं राजकारण घाणीचं झालेलं आहे, म्हणजे कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. तुम्ही गेली 46 वर्ष काँग्रेस सोबत कशी काढली? तुम्हाला काय असे आश्वासनं किंवा तुम्हाला मोठे पद देण्याचं असं तुम्हाला काही ऑफर होत्या का? 1978ला मी राजकारणाला सुरुवात केली आणि माझं गाव केज, जिल्हा बीड या ठिकाणी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. 78च का निवडलं? कारण काँग्रेसची सत्ता गेली होती 1977ला आणि जनता दलाचं सरकार केंद्रामध्ये आलं होतं. इंदिरा गांधी यांना 2 ऑक्टोबरला अटक केली होती आणि म्हणून आम्ही त्याच्या निषेधार्थ, इंदिरा गांधी मला नेते आवडत होत्या आणि 78ला मी काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली कॉलेज जीवनातच. आणि तेव्हापासून आज तागायत मी काँग्रेस पक्षातच आहे. आता सध्या मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सेक्रेटरी आहे, सचिव या पदावर काम करतो. या अगोदर मी मागासवर्गीय विभाग जो आहे काँग्रेसचा, त्याचा मी राज्याचा कार्याध्यक्ष होतो. 46 वर्षामध्ये मी खालच्या ग्रामीण स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत मी अनेक पक्षामध्ये पद भूषवलीत आणि पदाधिकारी राहिलो. आता तुम्ही एक विचारलं, या 46 वर्ष दरम्यानच्या काळात मला 1995ला ऑफर आली होती. आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, मी तेव्हा युथ काँग्रेस अध्यक्ष आणि बीड जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य होतो. मी आता मोठमोठे लोक नियोजन मंडळ करतात, तर मी 82ला प्लॅनिंग कमिशनचा मी सदस्य होतो. आदरणीय वसंतदादा मुख्यमंत्री होते, त्यांनी मला खास करून घेतलं होतं. तर त्यावेळेस मला मुंडे साहेबांनी 95ला मला ओळखत होते. ते मी DPDC मेंबर होते आणि ते जिल्हा परिषद सदस्य होते. आम्ही एकत्र मिटिंगला वगैरे असायचो आणि माझ्या जिल्ह्याचे असल्यामुळे ते मोठे नेते होते. नंतर ते आमदार झाले आणि 95ला उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी मला म्हणले की तू भाजपमध्ये ये, मी तुला विधान परिषदेवर घेतो. म्हणलं साहेब, मी काँग्रेस पक्ष, माझी विचारधारा वेगळी आहे काँग्रेसची, मी भाजप येऊ शकत नाही, ये म्हणे. तर मी न आल्यामुळं त्यांना बीड जिल्ह्याचंच विधान परिषद सदस्य करायचं होतं. त्यांनी विनायक मेटेला भिवंडीहून शोधून आणलं आणि त्यांना MLC केलं माझ्याऐवजी. परंतु मला अशा अनेक ऑफर आल्या, पण मी काँग्रेस पक्षासोबतच राहिलो. कारण माझी विचारधारा ही धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे आणि या विचारधारेचा निगडीत काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला, सर्व धर्माला एकत्र घेऊन जाणारा विचारधारा आहे. महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो की इंदिरा गांधी असो. इंदिरा गांधी तर तुम्ही ते खूप लहान आहेत, तुम्ही खेड्यापाड्यात गेला तर इंदिरा अम्मा म्हणून त्यांना आई म्हणून ओळखतात. आणि इंदिरा गांधीचा जो पगडा आमच्यावर बसला आणि खंबीर नेत्या, आणि तेव्हापासून आम्ही काँग्रेस विचारधारा असल्यामुळं याच पक्षात मी शेवटपर्यंत जरी ऑफर आल्या तरी राहिलो. पण काँग्रेसवर एक सारखा आरोप होतो साहेब, की जे घराणेशाही आहे, घराणेशाहीचा आरोप होतो, त्याच्यावर काय सांगाल? नाही, हा आरोप फार चुकीचा आहे. कारण का काँग्रेस पक्ष देशासाठी, काँग्रेस पक्षाचे जे तुम्ही म्हणता गांधी नेहरू घराणं जे आहे, मोती जवाहरलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील, त्या काळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चळवळीत काम करण्यासाठी स्वतःच त्रिमूर्ती घर, मोठं याचं 1-2 एकरमध्ये असलेलं ते घर काँग्रेस पक्षाला, देशाला दिलं स्वतःच्या चळवळीसाठी. अलाहाबादचं त्यांचं घर स्वतःचं काँग्रेस पक्षात दिलं. म्हणजे हे काँग्रेस पक्षाला आणि देशाला दान देणारे हे लोक आहेत. आणि घराणेशाही कसं म्हणता येईल की लोकशाहीमध्ये निवडणूक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान दिलं, 1952 पासून आपण इलेक्शन लढतो. तर संविधानाच्या नुसार लोकशाही पद्धतीने या देशामध्ये निवडणुका होत्यात आणि लोक गांधी नेहरू फॅमिलीला बहुमताने निवडून देतात. लोकांचा निर्णय आहे तो, घराणेशाहीचा निर्णय नाही. लोकांनी
त्यांना पसंत केलेलं आहे आणि लोकांच्या इच्छेनुसार आता 77ला इंदिरा गांधीला पाडलं होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान झालते, परत 80ला लोकांनी इंदिरा गांधी निवडून दिलं. तर लोकशाहीमध्ये घराणेशाही हा विषयच नाही. बरोबर आहे सर. काँग्रेस आता सध्या बीजेपी गेली 11-12 वर्ष झाले, केंद्रातही सत्तेत आहे आणि राज्यातही सत्तेत आहे. पण अनेक भारतीय जनता पार्टीवर आरोप होतात की जो नेता असेल त्याच्या मागे ईडी सीबीआय लावायचं आणि त्याला पक्षात घ्यायचं. असं काँग्रेसचा काळ आणि या काळात काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही नाही, कसं आहे की काँग्रेसच्या जीवावर नेते मंडळी मोठे झाले, पण त्या नेते मंडळीनं पक्ष वाढवला नाही. स्वतः म्हणजे पक्ष असे गडबाजी करतील आणि असे जे स्वतःला मोठे पक्षापेक्षा सांभाळणारे नेते मंडळी हे ईडी सीबीआयला घाबरून पक्ष सोडून गेले. परंतु आमच्यासारखे निष्ठावान, ज्याच्या आम्हाला आमच्या मग काय ईडी सीबीआय काहीच लागणार नाही आणि आम्हाला त्याची तमाही नाही, तर आम्ही काँग्रेस पक्षासोबत असे अनेक लोक आहेत. आणि काँग्रेस पक्षाचे जरी नेते सोडून गेले तर 130-140 150 वर्षाची परंपरा असलेला पक्ष आहे. तळागाळात काँग्रेस पक्ष जोडलेला आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. गोगलगाई असते, गोगलगाईला असं म्हणतात की 200 पाय असतात. तर 1-2 पाय तुटले तर त्या गोगलगाईला काय फरक पडत नाही, तसे 1-2 नेते गेले तर काँग्रेसला काय फरक पडत नाही. आणि एक महत्वाचा प्रश्न आहे साहेब, आता राजकारणामध्ये ईव्हीएम मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, खूप मुद्दा तापला होता, पण नंतर तो थंड झाला. त्याला कोणी आता बोलत नाही. तुमच्या पक्षाच्या वतीने हे करण्यात आलं होतं. ईव्हीएम ही काँग्रेसच्या काळात आली असा प्रचार होतो, त्याच्यात काय तथ्य आहे आणि ईव्हीएम असायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? नाही, ईव्हीएम हे काँग्रेसनं आणलंय खरं आहे, परंतु ईव्हीएम मशीन जे बनत होतं ते भारत सरकारच्या मालकीचं फोर्स, ही कंपनी भारतीय जे आहे आपली फोर्स, ती कंपनी ईव्हीएम मशीन बनवायची आणि कम्प्लिटली सरकारचं त्या कंपनीचं कंट्रोल असतं त्याच्यावर. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष धर्मपक्ष आणि लोकशाही मानणार असल्यामुळे कधी इंटरफेअर नाही आणि निवडणूक आयोगाला पूर्णपणे स्वातंत्र्याचे पूर्णपणे अधिकार, स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग, तर त्याला पूर्ण असा अधिकार होता, त्यामुळे नव्हता. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 2014च्या नंतरच्या काळामध्ये भाजप जर असं ईव्हीएम आम्ही केलं असतं तर 2014ला बी आमची सत्ता गेली नसती, 150 वर्ष आम्ही अजून सत्ता भोगली असती, आम्ही घोटाळा केला असता. तर नंतरच्या काळामध्ये की जी भारत सरकार भेल जी कंपनी बनवत होती ईव्हीएम मशीन, भेलचं कॉन्ट्रॅक्ट काढून अदानीच्या अंडर असलेल्या कंपन्यांना ईव्हीएम बनवायचं मशीन दिलं, तेव्हापासून ईएम घोटाळे वगैरे असे सुरू झाले. म्हणून लोकांची ओरड आहे की आता बॅलेट पेपर मतदान घ्या. आणि आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, अध्यक्ष राहुल गांधी असतील, की आमचे तज्ज्ञ मंडळी यांनी अनेक राजकीय निवडणुकीत घोटाळेचे पुरावे दिले आहेत, पण डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे निवडणूक आयोगानं. त्याच्यामुळे आता लोकात जाऊन आम्ही चळवळ उभी केलेली आहे की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे. आता गेल्या अनेक वर्ष बीजेपीची सत्ता आहे. एक शेतकरी आंदोलन असेल हो, तेव्हा कमीत कमी हजारो म्हणजे शेकडो शेतकरी मारले गेले. हो, आदिवासी असेल, SC ST दलित यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय. नुकतंच महाराष्ट्रातलं प्रकरण असेल, सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरण्यात आला, कारण तिथं तो निधी कमी पडला. आणि लाडकी बहीण योजना आहे त्यावर जे सरकार आलेलं आहे महाराष्ट्राचं, यावर काय सांगाल तुम्ही? नाही, खरं तर हा निर्णय चुकीचाच आहे. तुम्हाला माहीत असेल UPAच्या काळामध्ये, मनमोहन सिंगच्या काळामध्ये एक असा कायदा झाला होता की सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे बजेट सादर होईल, आर्थिक बजेट, आणि मग ते राज्यातलं प्रत्येक राज्यातलं स्टेट बजेट असतील, त्याच्या 6% निधी हा सामाजिक न्याय विभागासाठी राखीव ठेवला पाहिजे, हा कायदा केला. आणि त्या कायद्यामुळे ऑटोमॅटिक, समजा उदाहरण देतो, 1000 कोटीचं बजेट सादर झालं, त्याचे 6% हा सामाजिक न्याय विभागाला आपोआप जात होता. आताच्या सरकारने कायद्यात तो बदल केला काय मला एवढं अजून माहिती नाही, माहिती घ्यावं लागेल. परंतु सामाजिक न्याय विभागाचा निधी 764 कोटी सध्याच्या सरकारने हा लाडक्या बहीण योजनेला वळवलेला आहे.
हे बेकायदेशीर आणि चुकीचं आहे. कारण का, सामाजिक न्याय विभागामध्ये अनेक म्हणजे विद्यार्थी शिष्यवृत्ती असेल, विद्यार्थ्यांचं हॉस्टेल असेल, अल्पभूधारक भूमिहीन शेतकऱ्यांसाठी योजना असतील, अशा अनेक हजारो योजना आहेत. त्या योजनाला ते बजेटच उलट कमी पडतं, आता जे आहे ते बजेट कमी पडतं. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये बजेट तिकडं म्हणजे 764 कोटी रुपये लाडक्या बहिणीला वळवणं चुकीचं आहे. आणि यावर या शासनाचे सामाजिक न्याय मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु हे सरकार जे आहे गोरगरीब दीनदलित जनतेच्या विरुद्ध आहे. फक्त बोलघेवड्या घोषणा असतात, कामा शून्य आहे. मोस्ट करप्टेड सरकार आहे. सर्वसामान्य लोकांना याचे अनुभव येत आहे. आता आपलं जे सर्व बघतायत प्रेक्षक वर्ग, त्यामध्ये जवळपास देशात सत्ता कोणाची आणायची यामध्ये महिला आणि तरुण वर्गाचा मोठा सहभाग असतो. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी त्यांना असं सांगेल की हा आपला धर्मनिरपेक्ष देश आहे. इथं सगळं मुस्लिम असो, मागासवर्गीय असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, जैन असो, हे एकोप्याने आणि सामाजिक एकोप्याने राहिलेले आहेत. त्यांच्यात देवाणघेवाण, व्यापार फिपार असे स्नेहसंवादाचे, मैत्रीचे भाव होते. ती जी सहिष्णुता आहे तिथे विषमता पेरून हे सरकार नुसतं हिंदू मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करून जे गरिबांना रोजगार नाही. आज 80% लोक, 140 कोटीचा देश हा, 80% लोकांना आपण मोफत धान्य पुरवतो. म्हणजे काय करतो, आयतं बसून खायला. त्यांना रोजगारच नाही म्हणून आपण देतो. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती एकदम डबघाईला गेले. बेरोजगार इंजिनियर असतील वगैरे असतील, यांना काम नाही, प्रचंड महागाई आहे. या तिन्ही गोष्टीचा आपण युवकांनी विचार करावा. या अशा गोदी मीडियाच्या बातम्या किंवा असे फेक न्यूज या व्हॉट्सअपवर येणाऱ्या युनिव्हर्सिटीच्या याच्यावर विषय न ठेवता आपला देश आणि आपल्या देशाची सामाजिक एकता याच्यावर विचार करून धर्मनिरपेक्ष पक्षाला यापुढे उभं राहिलं तर ही होईल. आजची आर्थिक परिस्थिती आपल्या भारत देशावर आज 2,84,000 कोटी कर्ज आहे. त्या कर्जाचं आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला आहे, परंतु आपल्याला हे दिसत नाहीये. याचा विचार करून एक दिवस आपलं बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी आर्थिक परिस्थितीची डबघाईला येऊन स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आहे. युवकांनी, महिलांनी, तरुणांनी आणि सर्व लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आज आपण कुठं जाऊ. आपल्याला देशाची आर्थिक परिस्थिती महत्त्वाची आहे, सामाजिक एकोपा महत्त्वाचा आहे का, हे धर्मवाद हिंदू मुस्लिम वगैरे हे महत्त्वाचे आहेत हे ठरवण्याची आज गरज आहे. म्हणून सर्वांनी देश एक संघ राहण्यासाठी, सामाजिक एकरूप राहण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाला यापुढे मतदान करू. त्यांना सत्तेवर आणलं, काँग्रेसला सत्तेवर आणलं तर पूर्वीचा काळ आपल्याला व्यवस्थित होईल. परत एक आहे की तुम्ही आता वरिष्ठ नेते काँग्रेसचे, राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे असेल, यांना भेटत असता. पण एक आरोप आता नव्यानं होतोय, एका नेत्याने केलेलं नाव घेणार नाही, पण की राहुल गांधीला तुम्ही थेट बोलू शकत नाही. हा, मला माहित आहे ते. त्यावर काय? ते आमचे काँग्रेस म्हणजे युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते सतीश तांबे, त्यांनी तो आरोप केलाय. तो चुकीचा आहे. काल परवा त्यांचे सख्खे मामा बाळासाहेब थोरात यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की ते अज्ञानपणाचं हे आहे. राहुल गांधी त्यांच्या घरी स्वतः राहिलेत, मुक्काम केला संगमनेरला आणि त्यांच्या फॅमिली रातभर घालवले, सकाळी नाश्ता वगैरे केला, हे केलं. आजपर्यंत कुठल्याच अशा राहुल गांधी सर्वसामान्य भेटतात, चर्मकार समाजाला भेटतात, मेकॅनिकल काम करणारे भेटतात, हे भेटतात. आता काल परवा त्यांना धारावीमध्ये आलते राहुल गांधी, सर्वसामान्य भेटतात. ते हे असे सगळे चुकीचे आरोप आहे. जर हे ते आरोप करत असतील तर त्यांच्या घरी राहुल गांधी कसे काय राहिले, त्यांच्या फॅमिलीवर वेळ कसा घालवला, सकाळी नाश्ता त्यांच्यावर कसा केला, मग थेट वगैरे हे असे हे आता ते कुठल्या तरी पक्षाशी संलग्न होत असतील, त्यांना काहीतरी ऑफर आले असतील, या मानसिकतेने त्यांनी आरोप केलेला आहे. राहुल गांधीची उंची कुठं, सत्यजित तांबे कुठे, आणि सत्यजित तांबेला तर किती प्रेमाने वागवले, त्यांना काँग्रेसनं किती काय दिले, युथ काँग्रेस अध्यक्ष दिले, सगळं काही दिले, मोठमोठे पदं दिलेत त्यांना. असं असताना ते असा आरोप करतात, हे बिनबुडाचे आरोप आहेत त्यांचे. एक शेवटचा प्रश्न असेल, भविष्यामध्ये
काँग्रेसची सत्ता येईल ही अपेक्षा आहे का, आणि त्या संदर्भात तुमची काँग्रेसची रणनीती काय असणार? नाही नाही, भविष्यामध्ये नाही. आता 2024च्या ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्येच काँग्रेस जिंकलेला आहे. लोकसभेच्या 79 जागावर भाजपनी फ्रॉड केलेला आहे आणि ईव्हीएम घोटाळा केलेला आहे. त्यामुळे 79 जागेवरती गेले, 240 पेक्षा ते कमी आलेले आहेत. यावेळी इंडिया आघाडीची सत्ता आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 70 लाख मतदार याद्यांचा मतदारांचा घोटाळा आहे. आता ते बघा ना तुम्ही, याला गेले ते प्रवरानगरला, लोणी, तिथे एकाच बिल्डिंगमध्ये 7,000 लोक. आता एका बिल्डिंगमध्ये 7,000 मतदार असले कुठं? याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहे. सत्ता आलेली आहे परंतु टेक्निकली आणि फ्रॉड करून हे निघालेलं आहे. आणि निश्चितच काँग्रेसला भविष्य काळ चांगला आहे. येणाऱ्या लोकसभेला नक्कीच लोक आमची लढायची तयार आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत. ते सरळ आणि स्पष्ट बोलणारे आहेत. ते लांडेला बाडी कळत नाही, एकदम रोखठोक बोलतात. संघ विचारधारेच्या, भाजप विचारधारेच्या विरुद्ध आम्ही लढणार आहोत. सत्ता महत्वाची नसून सामाजिक एकता आणि न्याय आम्हाला महत्वाचा आहे. नमस्कार. आत्ता सरांनी चांगलं भाष्य केलेलं आहे. त्यांचे 46 वर्ष राजकारणात गेलेले आहेत आणि ते वरिष्ठांच्या खूप जवळचे आहेत. राहुल गांधी असतील, या सर्वांच्या त्यांनी सामाजिक क्षेत्र असन, राजकीय असन, याच्यावर चांगलं भाष्य केलेलं आहे. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज. मी सुरेश. धन्यवाद. नमस्कार.